32,000 कोटी रुपयांचं अथांग साम्राज्य, स्वतःची मालकी असलेली सेशल्समधील खाजगी बेटे, चेन्नईच्या मध्यभागी उभा असलेला एक आलिशान राजवाडा आणि जगभर पसरलेली अफाट संपत्ती. ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटते ना, पण ही गोष्ट आहे काल्पनिक कथा नाही. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील एका अशा राजाची ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं, पण काळाच्या एका चक्रात हे सर्व काही गमावून बसला. आम्ही बोलतोय एअरसेलचे संस्थापक चिन्नकन्नन शिवशंकरन यांनाच शिवा आपण म्हणत असतो. एक काळ असा होता की कॉर्पोरेट जगतात त्यांच्या नावाची दहशत होती, पण आज त्यांचे साम्राज्य कोसळले आहे. यश आणि अपयशाचा हा प्रवास प्रत्येक उद्योजकांसाठी एक थरारक धडा आहे. मित्रहो, साम्राज्य उभं करायला रक्ताचं पाणी करावं लागतं, पण ते कोसळायला फक्त एकच चुकीचा निर्णय आणि बदललेली वेळ पुरेशी असते. मित्रहो, शून्यातून क्रांती कशा पद्धतीने केली, शिवशंकरन यांचा उदय कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. 1980चे दशक भारतात कॉम्प्युटर येण्यास नुकतीच सुरुवात झालेली होती, पण ते इतके महाग होते की सामान्यांच्या आव्याकाबाहेर होत होते. सामान्य माणूस तो खरेदी करू शकत नव्हता. याच काळात एका व्यक्तीने बाजाराची नस ओळखली. चिन्नकन्नन शिवशंकरन यांनी केवळ 4,000 रुपयांमध्ये कम्प्युटर बाजारात आणून तंत्रज्ञान क्षेत्रात पहिली मोठी क्रांती घडवली. त्यांची कंपनीचं नाव होतं शिवा कम्प्युटर्स. शिवा कम्प्युटर्सने IBM सारख्या जागतिक कंपन्यांना टक्कर दिली. पण शिवशंकरन हे एका जागेवर थांबणारे नव्हते. त्यांना भविष्याची चाहूल लागली होती आणि 1990च्या दशकात जेव्हा भारतात मोबाईल क्रांतीची पाळंमुळ रोवली जात होती, तेव्हा त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात सुद्धा उडी घेतली आणि जन्म झाला एअरसेल कंपनीचा. एअरसेलने विशेषतः दक्षिण भारतात आणि आसाम, नॉर्थ ईस्ट सारख्या भागात नेटवर्कचे जाळे पसरले. धुनीसारखा मोठा ब्रँड अँबॅसेडर आणि स्वस्त कॉलिंग रेट्समुळे एअरसेल घराघरात पोहोचली. शिवशंकरन यांच्या संपत्तीच आलेख दिवसेंदिवस रॉकेट सारखा वर जात होता. मित्रहो, उद्योजक तो नसतो जो फक्त वाहत्या गंगेत हात धुतो. उद्योजक तो असतो जो वाहत्या गंगेची दिशा स्वतःकडे वळवतो. व्यवसायातील या यशाने शिवशंकरन यांना अब्जाधीश बनवले. त्यांची संपत्ती तब्बल 32,000 कोटी रुपयांवरती पोहोचली. त्यांचं आयुष्य एखाद्या राजासारखं होते. त्यांनी हिंदी महासागरातील सेशल्स या देशाचे नागरिकत्व घेतले आणि तिथे स्वतःची वैयक्तिक बेटी खरेदी केली. चेन्नईमध्ये त्यांचा प्रचंड मोठा राजवाडा होता, जिथे देशातील बडे नेते आणि उद्योगपती हजेरी लावायचे. ते ज्या करारावर हात ठेवायचे तिथे सोनं उगवायचं. त्यांनी मॅक्सिस कंपनीला एअरसेलचे शेअर्स विकून 1,000 कोटींचा त्यांनी त्या ठिकाणी नफा कमावला. पण म्हणतात ना, समुद्राला भरती आली की ओहोटी ही ठरलेलीच असते. मित्रहो, पैसा आणि सत्ता जेव्हा डोक्यात जाते की नाही, तेव्हा भविष्यात येणारे धोके दिसणे बंद होते. आणि 2010 नंतर भारतीय टेलिकॉम क्षेत्राचे चित्र वेगाने बदलू लागले. बाजारात तीव्र स्पर्धा सुरू झाली. त्यातच 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचे वादळ आले. एअरसेल आणि मॅक्सिस डील कायद्याच्या कचऱ्यात सापडली आणि शिवशंकरन यांच्यावर अनेक तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू झाला. त्यातच 2016 मध्ये जिओच्या आगमनाने पूर्ण टेलिकॉम इंडस्ट्री हादरली. मोफत डेटा आणि व्हॉइस कॉलिंगच्या या युद्धात एअरसेल सारख्या कंपन्या तग धरू शकल्या नाहीत. कर्ज वाढत गेले, महसूल बुडाला आणि शेवटी 2018 मध्ये एअरसेलने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. ज्या शिवा समूहाने 1,000 कोटीचे साम्राज्य उभे केले होते, त्यांच्यावरती बँकेचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःची मालमत्ता विकण्याची वेळ आली. संपत्ती 32,000 कोटींची. साम्राज्य जे होतं ते पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. मित्रहो, चिन्नकन्नन शिवशंकरन यांचा हा प्रवास आपल्याला काय शिकवतो? हा प्रवास शिकवतो की व्यवसायात योग्य निर्णय, बदलत्या बाजाराची ओळख आणि वेळेचे महत्व किती मोठे असते हे आपण इथे समजून घेणे गरजेचे. यश कधीच कायमस्वरूपी नसते आणि अपयशही शेवटचे नसते. आज शिवशंकरन यांचे साम्राज्य नसले तरी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि निर्माण केलेली क्रांती नाकारता येणार नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा, बाजारातील बदलांवर तुमची नजर असायला पाहिजे. अहंकार आणि गाफीलपणा हा सर्वात मोठा शत्रू असतो, हे त्यांच्या या उदाहरणातून आपल्याला समजून येते. खरा उद्योजक तो नाही जो कधी पडत नाही, तर खरा उद्योजक तो आहे जो पडल्यानंतरही पुन्हा उभे राहण्याची जिद्द सोडत नाही. खेळ संपलाय असं समजू नका, कारण अनुभव अजूनही त्यांच्याकडे जिवंत आहे.
अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून आपण नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.